या ठिकाणी कॅप्टन विठ्ठल वराळे साहेबांना विनंती आहे, आपण पुढे यायचं आहे आणि आपण या मेजरचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. 15वी बटालियन मराठा मिलिटरीचे जे जवान आले असतील त्यांना विनंती करतो, आपण स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी आपण निसर्गामध्ये कोणी काही करू शकत नाही. निसर्ग हे पाऊस येत राहील, आपण सत्कार करून घेऊया. बरेचसे लोक बाहेरून आले आहेत, अगदी सोलापूरहून सुभेदार मेजर दत्ता मुंडे साहेब आले आहेत, त्याचप्रमाणे शिरूवरून बाळू शेवाळे साहेब, शिवाजी आवटे साहेब, कॅप्टन विठ्ठल वराळे, निगोजवरून लाईफ टाईम एडीसी राष्ट्रपती, आपण सुद्धा आलात. आपलं मनापासून मनापर्यंत स्वागत. या ठिकाणी बाळू दिवटे साहेब हे आमच्यामध्ये युनिटमध्ये 15वी बटालियन मराठा युनिटमध्ये त्यांनी जवळजवळ 24 वर्ष सर्व्हिस करून ते आले. पुन्हा त्यांनी सर्व्हिस केली. त्यांच्या मुलांनी सुद्धा आर्मीचा हुद्दा पत्करला. त्यांनी सुद्धा आर्मीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी नोकरी केली आणि ते आपले 16 वर्ष पूर्ण करून गावामध्ये सुखरूप पोहोचले आहेत. म्हणून त्यांचे नातेवाईक, आपतेष्ट आणि ग्रामस्थ या सर्वांचं मी सर्व्हिस केले आहे. गरीब कुटुंबातून पुढे आणणे हा परिवार आहे, परंतु हे कुटुंब असं सुंदर आणि सुजवळ आहे. सर्वांना भागावून जाणं असं कुटुंब आहे. ते अख्ख्या मध्ये गावातील एवढा परिवार सुंदर आहे याची या पंचक्रोशीमध्ये नोंद आहे. त्यामुळे भाऊसाहेब आपल्या पत्नीला मॅडमला विनंती आहे, आपण पुढे स्टेजवर यायचंय. त्यांच्या सोना कोण असेल त्यांनी स्टेजवर यायचंय आणि आपण एवढा सुंदर कार्यक्रम केला. आणि मुलाचा सोहळा या ठिकाणी माझी सैनिक संघटना या ठिकाणी आहे. या संघटनेने आणि गावातील कार्यकर्त्यांनी, युथ कार्यकर्ते अध्यक्ष असतील, गावातील सरपंच, मी आल्यापासून 2 तासापासून पाहतो सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी लागले आहेत. पण वरुण राजांची कृपा या ठिकाणी झाली आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होत चालला आहे. आता आपण यांचं या ठिकाणी औक्षण होईल. त्यानंतर काही 2-3 मान्यवरांचे या ठिकाणी मनोगत होईल आणि मेजरला विनंती करणं आपण सुद्धा आपलं जीवनपण सांगावं. त्यानंतर सर्वच्या भोजनाचं नियोजन आहे. मोसम अतिशय सुंदर आहे. सर्वांचे मनापासून मनापर्यंत धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हा, खुर्च्या भरपूर आहेत आणि सर्वांचे धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये मस्ती मगरचं आगमन झालं. धन्यवाद. या ठिकाणी बाळासाहेब मेजर यांच्या युनिटचे बरेचसे लोक या ठिकाणी आले आहेत. 15वी बटालियन मराठा मिलिटरीच्या वतीनं या ठिकाणी कॅप्टन विठ्ठल वराळे लाभटा मुंडेशी आणि सर्वांनी वरती यायचंय, त्यांचा सत्कार करायचा आहे. बाळासाहेबांचा आणि त्यांच्या मुलाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्यानंतर बाळासाहेब 2च शब्दामध्ये मनोगत व्यक्त करेल. कोणाचाही जादा वेळ घेणार नाही. 2 मिनिटांमध्ये सर्व 15वी बटालियन फॅमिली आले असतील, जवान असतील, ते राष्ट्रपती हे करीत आहेत. बाकीच्या पालांना विनंती आहे, आम्हाला फक्त सैनिकाला 2 मिनिटं टाइम द्या, आम्हाला सत्कार करू द्या. त्यानंतर आपण सर्वांचे कामात घेऊ. साहेब धन्यवाद. आर्मीचाच कार्यक्रम आहे आणि तुम्हाला प्राधान्य नाही दिल्यामुळे उपयोग करायचा त्याची काय काळजी करू नका. तुमच्या मनात उभं होणार आहे. जास्त तर लागायचं काहीच कारण नाही. आपण देशाच्या सैनिकाचा सन्मान करतो, याच्यापेक्षा मोठा सन्मान कोणत्याच पुढे नाही. आणि या मनमोकळ्यापणाने तुम्हाला स्टेज ओपन आहे, कारण मोठ्या स्टेजवर राजकारणाच्या स्टेजमध्ये अनेक उलटापुलटी होत आहे. परंतु सैनिक हा कोणत्या पक्षाचा नाही, म्हणून कोणत्या बाळासाहेबांनी त्या
गावातील सर्व आधारभूत जर म्हटलं तर कैलासवासी आमचे आजोबा सोनमा खंडू होते आणि आमच्या आजी कैलासवासी वैकुंठवासी सांगतात एक छोटस रोपट लावलं, म्हणजे आमच्या आजी आणि आजोबाने एक छोटस रोपटं लावलं आणि ह्या रोपट्याला 5 प्रकारच्या कळ्या आल्या. त्या 5 कळ्या म्हणजे सर्वात जर मोठे असतील तर आमचे दादा म्हणजे बाळासाहेब सोनगा डोके, त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या मामी त्या रंजना बाळासाहेब डोके असतील. 5 कळ्या आणि त्यानुसार त्या 5 कळ्यांचं संगोपन करणारे 6वी कळी म्हणजे आमची आत्या असतील. या कळीतील पहिली कळ जर कोणती म्हणत असाल तर आमचे दादा म्हणजे आमचे सासरे तर त्यांनी या ठिकाणी आर्मीमध्ये पण सर्व्हिस केली आणि आर्मीच्या रिटायरमेंट नंतर या ठिकाणी त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्काउट गाईड म्हणून पुन्हा सर्व्हिस केलेली आहे. खूप मोठा त्याग करून त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे, शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांच्या सर्व्हिस नंतर त्या सर्व्हिसच्या काळामध्ये आमच्या मामी म्हणजे रंजना आर्मीमध्ये सेवा केली आणि आर्मीमध्ये सेवा केल्यानंतर गावाच्या या ग्रामसभेमध्ये गावाच्या या व्यवस्थेमध्ये एक उच्च स्थान प्राप्त करून त्यांनी गावाची सेवा केलेली आहे. म्हणजे यांनी या देशाची सेवा केली आणि त्यांच्याच या सेवेमध्ये घर सांभाळण्याचं काम आमच्या मामीने केलेलं आहे. 4 नंबर म्हटलं तर 4 नंबरची घटना आहे जी कळी आहे, या कळीला प्रामुख्याने बाबांनी म्हणजे याने जवानही तयार केले आणि किसानही तयार केले, असं हे अत्यंत मौल्यवान रत्न आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांनी या ठिकाणी या मातेची सेवा केली. त्यांच्याही पोटी एक पुत्र आहे, तो मयूर नावाचा आहे. बरोबर राहायचं आहे ताई, तुम्ही का खाली आल्या आणि सर्व सैनिकाच्या पत्न्या जरी असतील त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. हो, याच्यापेक्षा सन्मान राष्ट्रपती पंतप्रधान कोणाचाच नाही. तुम्ही स्टेजवर या, फोटो काढा. ताई, तुम्ही एवढं सौभाग्य कमावलं, एवढं तपश्चर्या केली, त्यांनी 24 वर्ष मुलांनी सर्व्हिस केली आणि तुम्ही खाली कस काय स्टेजवर पाहिजे तुम्ही. आणि बाकी महिला माजी सैनिकाच्या असतील त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचे. मोठा अभिमान आहे. आणि एवढी सैनिक बाबुर्डे गाव म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबर माजी सैनिक देशाची सेवा करणारं गाव आहे, अशी ख्याती आहे. सर्वांनी यांच्याबद्दल टाळ्या वाजवा. अरे एवढं मोठं भाग्य कोणाचंच नाही इथं. धन्यवाद. या ठिकाणी इकडे पहा, त्याचा मित्र परिवार तसेच दादांच्या युनिट मधून देखील या ठिकाणी काही सैनिक आलेले आहेत. तसेच ग्रामस्थ, महिला, माता भगिनी, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, रोकडिया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त मंडळ, या देवट्या परिवाराच्या वतीने, आपलेच्या वतीने, बाळूदारांच्या वतीने सर्वांचाच या खरं तर सैनिक म्हटलं की देशाला या सैनिकाचं आकर्षण असतं.
गावामध्ये सैनिक, आता साहेबांनी सांगितलं की एक सैनिक म्हटलं पैसा, मान, मर्यादा, गावामध्ये रिस्पेक्ट, आदर, सन्मान या सर्व गोष्टी मिळतातच. परंतु या पाठीमागे ज्यावेळेस सैनिक देशाच्या सीमेवरती आपली ड्युटी बजावत असतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने पाठीमागे त्यांच्या पत्नी असतील, आई वडील, मुलबाळ यांचा खूप मोठा वाटा असतो. त्यांनी जर पाठीमागे घर व्यवस्थित चालवलं तर तो त्या ठिकाणी देशाच्या सीमेवरती अगदी व्यवस्थितपणे ड्युटी पार पाडू शकतो. हे यामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही. आणि खऱ्या अर्थाने अखिलेशने आपल्या 16 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये त्यांनी हा देखील विचार केला की तो आई वडिलांचा ऐकला होता. घरी देखील आई वडिलांची सेवा देखील करणे बाकी होते, म्हणून त्याने हा 16 वर्ष सेवा करून प्रीमेच्युअर रिटायरमेंटचा जो काही निर्णय घेतला तो निश्चितच खूप सुंदर असा निर्णय घेतला. आणि यापुढे त्याच्या हातून आई वडिलांची सेवा घडो, गावची सेवा घडो, तसेच त्याच्या ज्या काही इच्छा, आशा, आकांक्षा असतील यापुढील काळात त्या देखील पूर्ण होत अशी मी रोकड्या महाराजांच्या चरणी रोकडी आज धन्यवाद. रोकडे माजी सैनिक संघटनेने अतिशय सुंदर या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आहे. त्यांचं मनापासून मनापर्यंत धन्यवाद. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळामध्ये आमच्या रेजिमेंट मधील या ठिकाणी मस्के म्हणजे कुटुंब उपस्थित झाले. त्यांचं मनापर्यंत सोडेल बाळू शेवाळे साहेब शोरूम उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी बाळासाहेब आमच्या रेजिमेंटचे आज शांत आणि गरम लागते पण त्या सोपे नाही, कारण मी आज या ठिकाणी अखिलेश बाळासाहेब देवटे यांच्या 16 वर्षाच्या सर्व्हिसचा रिटायरमेंटचा सोहळा आहे. उपस्थित सर्व लोकांचे सर्वप्रथम मी आदिमाजी सैनिक संस्थेतर्फे स्वागत करतो. अखिलेश हा 16 वर्ष सर्व्हिस करून आला, तर आता आमच्या गावात बरेच ऑर्डिनरी कॅप्टन हे होऊन आले, पण प्रत्येकाचं बेसिक जे आहे थोडं वेगळं असतं. मजबुरी असती. आता हा मुलगा एकुलता एक होता, तर त्याला आईवडिलांच्या सेवेसाठी आमच्या सचिवांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला लवकरात लवकर पेन्शन घ्यावं लागलं. मजबुरी होती माणसाची. तर आपल्या देशाचे जे देश सेवा करत असताना भरपूर कठीण प्रसंग राहतात. 16 वर्ष म्हणजे एकदम तीक्ष्ण चाल असते, एकदम काटेवरची कसरत असते. 16 वर्ष म्हणजे जोक नव्हे. तर त्यांनी लेह लडाख, काश्मीर, पूर्ण डेझर्ट इलाका भरपूर त्रासदायक कष्ट प्रत्येक फौजीने खाल्लेले असतात. आणि त्याचंच योगदान म्हणून तो आपल्या रोकड्याच्या कृपेने तो बिलकुल फिजिकल फिटनेस बाबुडी गावात पोहोचला. आणि हीच रोकड्याची कृपा आमच्या सर्व बॉर्डरवर लढणाऱ्या आणि देश सेवा करणाऱ्या सदैव त्यांच्यावर कृपा राहो अशी मी रोकड्याची प्रार्थना करतो. आणि पुढील वाटचालीसाठी अखिलेशला मी भरपूर शुभेच्छा देतो आणि याच्यावर थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी धन्य माता पिता तैवाची अशा म्हणीप्रमाणे ज्याचे माता पिता धन्य त्याचे पुत्र धन्य असतात. या ठिकाणी सोलापूरहून, बारामतीवरून सुभेदार मेजर दत्ता उंडे साहेब आले. त्यांचे मनापर्यंत धन्यवाद. या ठिकाणी कल्याणी देवटे त्यांची बहीण आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. त्यांचं आपण 2 शब्दामध्ये ऐकावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. ताई या. नमस्ते, मी कल्याणी देवटे अखिलेश देवटे स्वागत करते. आज या ठिकाणी आमचे मोठे भाऊ श्री अखिलेश बाळासाहेब देवटे हे आर्मी मध्ये 16 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच आमचे कुटुंब हे समाज सेवेत चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. आमचे 3 चुलते, माझे वडील व माझे 4 भाऊ यांनी देशसेवा केली आहे. खरं तर मी माझ्या बहिणींना धन्यवाद देते की अखिलेश भाऊंना त्यांनी 16 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप साथ दिली. तसेच
अखिलेश भाऊंनी केलेली देशसेवा आणि त्याग हे नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दीदी. अतिशय सुंदर शब्दामध्ये आणि थोडक्यात तू मनोगत व्यक्त केला. तुझं मनापासून मनापर्यंत धन्यवाद. या ठिकाणी आणि कोणत्या पाहुणे बोलायचं असेल तर 2 मिनिटांमध्ये कॅप्टन विठ्ठल वारा लाईफ टाईम एडीसी आमच्या बाळासाहेबांचे आणि आमच्या युनिटचे राष्ट्रपतीसाठी त्या ठिकाणी ते एडीसी राहिले आहेत आणि लाईफ टाईम एडीसी आहेत. निगोजचे कॅप्टन विठ्ठल वारा 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. त्यानंतर आपण भोजनाचा सर्वांनी लाभ घ्यायचा अशी विनंती सर्वांना करतो. ठीक आहे, गावातील 1-2 होतील, 2च होतील. धन्यवाद भोकर साहेब, तुम्ही 2च शब्दात मनोगत व्यक्त करायला सांगितलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज या ठिकाणी एक आगळा सोहळा संपन्न होत असताना आमचे सहकारी मित्र मेजर बाळासाहेब दिवटे साहेब, त्यांचे चिरंजीव अखिलेश बाळासाहेब दिवटे मेजर हे इंडियन आर्मीमध्ये 16 वर्ष सर्व्हिस करून आज आपल्या मायदेशी आपल्या घरी परतले. आणि आगळा याच्यासाठी मी म्हणेल की या अगोदर माजी सैनिक यांना एक गुलाबाचं फुल दिलं जात नव्हतं, परंतु काही ठिकाणी असं प्रथा पडली, संघटना स्थापन झाली, माजी सैनिक एकत्र आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने गेल्या 6 ते 7 वर्षापासून एक सेवाकृती सोहळा प्रत्येक ठिकाणी हा साजरा केला जातो. ही खूप आनंदाची बाब आहे. एक शिक्षक असेल, इरिगेशन मध्ये असेल आणि इतर विभागात काम करणारे अनेक असे कर्मचारी असतील, ते आपला सहकारी ते सेवाकृती सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करायचे. आणि त्याच बेसिसवरती आज इंडियन आर्मी मधून जे पण रिटायर होतात त्यांचा एक हा सेवाकृती सोहळा साजरा होतो. ही खूप आनंदाची बाब आहे. आज सांगायचं झालं तर मेजर बाळासाहेब दिवटे यांनी 15 मार्टा लाईट इन्फंट्री आमच्याबरोबर 24 वर्ष सर्व्हिस केली. आणि ती 24 वर्ष सर्व्हिस करत असताना मी त्यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ वेळेला आलो त्यावेळेला माहीत झालं की त्यांचे 3 भाऊ सुद्धा मिलिटरीमध्ये होते आणि त्यांचे 4 मुलं ही देखील देश सेवेमध्ये. एक हा फार मोठा आगळा वेगळा आणि मला वाटतं बाळासाहेब त्यामध्ये मोठे असतील. तर या प्रकारे की एक फॅमिलीला देशभक्ती देश सेवा केलेली अशी ही फॅमिली आणि त्या फॅमिलीमध्ये हा अखिलेश याने बॉम्बे इंजिनियर मध्ये 16 वर्ष सर्व्हिस करून या ठिकाणी परत आले. त्यांना सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. मित्रांनो, मिलिटरीचं जीवन हे फार खडतर असतं. आत्ताची जी मुलं आहेत, आता जे अखिलेश आहे यांनी त्या प्रकारे फार कमी स्ट्रगल केलेलं आहे. पण जसं की आम्ही 79 मध्ये बाळासाहेब 77 मध्ये ज्या वेळेला आम्ही इंडियन आर्मीमध्ये भरती झालो त्यावेळेची परिस्थिती फार बिकट होती. इंडियन आर्मीमध्ये नीट कपडे सुद्धा नव्हते व्यवस्थित. हे कपडे म्हणजे समजलं मला कॉटनचे कपडे होते. टेरिकॉट नंतर आलं 86 ला टेरिकॉटची फौज झाली आणि त्यांना म्हणायला लागलो आम्ही टेरिकॉटची फौज झाली. त्या अगोदर आम्ही क्लब लावत होतो ड्रेसला, युनिफॉर्मला. तुम्ही पाहिलं असेल जुने पोलिसांचे युनिफॉर्म पाहिले असेल क्लब लावायचे, तर आम्ही क्लब लावायचो आणि टाईट कपडे घालायचो. अशी इंडियन आर्मी. अन्नधान्य कमी होतं. नंतर काय झालं 84-85 ला ज्या वेळेला हरित क्रांती या देशामध्ये झाली आणि अन्न पुरवठा अन्नाचं उत्पादन वाढलं त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाची प्रगती सुरू झाली. आणि त्या देशाच्या प्रगतीबरोबर आपल्या संरक्षण दलाची सुद्धा प्रगती झाली. त्यानंतर 84-85 ला मग आम्हाला युनिफॉर्म हे टेरिकॉटचे आले, अनेक इक्विपमेंट्स आम्हाला मिळायला लागले. हत्यार आम्हाला 7.62 होते, नंतर आम्हाला 5.56 मिळायला लागले. आता AK-47 आहे. आता जण सगळे सुसाधनं आहेत. तर त्यावेळेला असं काही नव्हतं. बॉर्डरला गेलो होतो सर्व अंधार असायचा, पाहायचे काही व्हिजन्स नसायचे रात्रीचे. तर त्यावेळेला फार बिकट परिस्थिती होती ना. अशा बिकट परिस्थितीमुळे आम्ही दिवस काढले. तो काळ पण आम्ही पाहिला. मधला काळ पहिला जो परिवर्तन होणारा, जे की इंडोर मध्ये सिम्युलेटर वगैरे आले, फायरिंग वगैरे, मुलांना त्रास नाही. हे 92 मध्ये मी स्वतः नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला या ठिकाणी इन्स्ट्रक्टर होतो. त्यावेळेला मी ते मुलांना त्रास नाही झाला पाहिजे अगोदर त्यांना इंडोर ट्रेनिंग फायरिंगची द्यायची इलेक्ट्रिकल याच्यावरती आणि मग त्यांना रेंजवरती घेऊन जायचं. म्हणजे हा परिवर्तन देशामध्ये हे परिवर्तन येत आलं. साधन सामग्रीचा बदल होत गेला आणि या प्रकारे. आणि
86 नंतर पहिले नॉन मॅट्रिक असायचे, 86 नंतर या इंडियन आर्मीमध्ये 10वी पास 12वी पास असे एज्युकेटेड मुलं आली आणि फार समजदार मुलं. पूर्वीचे जे आम्ही जे पाहिलेले किंवा आमच्या बरोबर ज्यांनी सर्व्हिस केलेले फार अशिक्षित लोक होते, त्यांना एवढं ज्ञान नव्हतं, पैसा पण कमी होता, देशाची प्रगती नव्हती. आज फार उन्नत झालेले आणि त्यावेळेला व्यसनाचं प्रमाण हे जास्त होतं, कारण ते अज्ञानपणा होता, शिक्षण कमी होतं, त्यामुळे ते व्यसनाधीन व्हायचे किंवा पैसे पाणी आणि इतर समाजापासून ते दुरावले जायचे. पण आता परिस्थिती बदली झाली 86च्या नंतर, की आत्ताची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये फार जागृत आहे. मी स्वतः जवळून पाहिलं, मी 30 वर्ष नोकरी केली, मी जवळून पाहिलं की त्यांच्यामध्ये फार फरक होतं. मी पाहिलं की ते जवळजवळ 50 ते 60% मुलं ही व्यसनाच्या अधीन नाहीये. प्रत्येकाला वाटतं की मी इंडियन आर्मीमध्ये आलोय, सर्वात पहिलं मला माझं घर उभं करायचं, कारण त्यावेळेला पत्र्याची घरं असायची किंवा झोपड्या असतील, मला माझं घर उभं केलं पाहिजे, घर उभं केल्यानंतर माझं लग्न झालं पाहिजे, हा विचार करून म्हणजे हे शिक्षणामुळे हे सगळं झालं, त्याच्यात परिवर्तन आलं आणि त्याला कोणी काही सांगितलं नाही, ऑटोमॅटिकच असे आम्ही परिवर्तन पाहिलं आणि इंडियन आर्मीने खूप बदल पाहिला. पण हे बदल होत असताना अत्यंत दुर्गम भागामध्ये, जसं की आता आम्ही इन्फंट्रीमध्ये काम करत असताना मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, त्यानंतर इकडं तुमचं उत्तराखंड असेल, जम्मू अँड काश्मीर, कुपवाडामध्ये 16 सेक्टरमध्ये आम्ही होतो 89ला. 90 पासून इन्सर्जन्सी चालू झाली, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर खरं टेररिस्ट सुरू झालं 1990 नंतर. उरीला आम्ही होतो 2003 पर्यंत. अशा ठिकाणी संघर्षमय जीवनाला तुम्हाला सैनिकांचं वाटतंय, पण फार खडतर आणि त्याला प्रत्येक भौगोलिक परिस्थिती बरोबर जुळून घ्यावं लागतं, संघर्ष करावा लागतो, तेवढं सोपं नाहीये. आणि आपल्या कुटुंबापासून म्हणून आपले कलाम साहेब पण नेहमी म्हणायचे आणि PM मोदी साहेब पण सांगतात की सैनिकाचा नेहमी आदर करा, त्यांनी जे देशभक्ती केली त्याचा सन्मान करा, असं ते नेहमी आपल्या मन की बात मध्ये सांगतात. मी काय कोणता राजकीय हे नाहीये, पण जे चांगली व्यक्ती आहे त्याला आपण नक्कीच चांगलं म्हणलं पाहिजे, हे माझं नक्कीच कर्तव्य एक नागरिक नात्याने. या प्रकारे बाळासाहेबांनी नोकरी केली, त्यांच्या मुलांनी देखील नोकरी केली आणि आज ते आपल्या सिव्हिल लाईफ मध्ये आलेत. तर मी एवढंच सांगेल की ज्यावेळेला आता त्यांचा उद्देश वेगळा आहे, ते लोक 16 वर्ष सर्व्हिस करून आले, त्यांचा उद्देश ते मी सांगितलं की आजची मुलं एज्युकेटेड आहे, आल्यानंतर पोलीस काय पण क्लास 2 अधिकारी, PSI किंवा इतर क्षेत्रामध्ये त्यांना संधी फार उपलब्ध आहे. आणि आता मुलं थांबत नाहीत, खूप अभ्यास करतात, MPC मार्फत, सरळ सेवा असेल, इतर ठिकाणी ते आपले GST इन्स्पेक्टर असेल, या अशा प्रत्येक ठिकाणी ते प्रयत्नशील असतात. नक्कीच त्यांना त्या सैनिकी कोट्यामधून त्यांना संधी मिळते, तर नक्कीच त्यांनी त्याचा प्रयत्न करावा. पण मला नाही वाटत की आता MIDC जवळ आल्यामुळं ते असे प्रयत्न करतील, पण केला पाहिजे. कारण काय कसं असतं, सर्व्हिस करताना आपल्याला एक सेवाभाव असतो, आपल्याला समाजाची सेवा करण्याची संधी मिळते. त्याने मग मी सांगन ते आपल्या सिव्हिल लाईफ मध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करावी, समाजाबरोबर मिळून मिसळून राहावं, समाजाचं साठी आपलं काहीतरी देणं आहे म्हणून समाजाची पण आपण सेवा करावी. जे आपल्याकडे अनुभव आहेत ते आपल्या मित्रांबरोबर सर्वांबरोबर शेअर करावे आणि होता येईल तेवढं समाजाबरोबर मिळून मिसळून राहावं. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, उदंड आयुष्यासाठी, उदंड भविष्यासाठी मी आमच्या 15 माडा लाईट इन्फंट्रीचे या ठिकाणी जेवढे काही अधिकारी आहेत, त्यात वाखारे साहेब असतील, मुंडे साहेब असतील, शेवळे साहेब असतील, म्हस्के साहेब असतील, आमचे सहकारी मित्र ठोकर साहेब असतील, आवटे साहेब असतील, अजून पण मला होऊ शकते एखादं कोणाचं नाव राहिलं असलं तर माफ करा. तुम्ही उपस्थित सर्व आजी माजी सैनिकांच्या वतीनं त्यांना भावी वाटचालीसाठी मी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद. निरीक्षण करून आपल्या बाबुडी गावात आले, रुपये कृपा आहे, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक कौतुक. धन्यवाद. भारत माता की. अरे वा, नरोडे मामांना विनंती, आपण पुढे यायचंय. त्यानंतर माजी सरपंच रमेश गवळे साहेब पुढे यायचे. सरदेवटे पाटील कार्यक्रम उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. देवस्थानचे सचिव काकडे साहेब आपण या कार्यक्रमात उपस्थित झाले, सत्कार करून घ्या. सरपंच साहेब या, प्रमोदराव या. प्रमोद देवटे आपलं मनोगत व्यक्त करतील. हा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. या.
ग्रामपंचायत सदस्य मंडळाचे उपस्थित असतील विद्यमान ते चला सत्कार करण्यासाठी चला चेअरमन माजी सैनिक या ना आजी माझी सर्व पदाधिकारी सत्कार करून घ्या सगळे एकत्र म्हणजे करू दे त्यांना सत्कार करू दे येऊ दे येऊ दे हा बाबा गावचे विद्यमान सरपंच ईश्वर पटेल आणि यांच्या वतीने छोटासा सन्मान अखिलेश दादाचा होत आहे आणि देवस्थानच्या वतीने सचिव काकडे साहेब रुपडे देवस्थानचे सचिव साहेब काकडे साहेब यांच्या वतीने छोटासा सन्मान अखिलेश दादाचा आणि त्याच्या कुटुंबियांचा होत आहे. हा सचिव काकडे साहेबांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. आमचे एकेकाळीचे सहकार्य आमचे दाजी बाळासाहेब दिवटे पाटील हे आर्मी मध्ये होते. तसे त्यांच्या मुलाला त्यांनी एकुलताच मुलगा असून त्यांच्यावर चांगले संस्कार केले आणि देश सेवेसाठी त्यांना सुद्धा त्यांनी तिकडे स्वच्छेने पाठवलं. नाही तर हल्ली एकच मुलगा असला तर माणूस फार विचार करतो. आर्मीचं जीवन त्यांनी भोगलेलं आहे बाळासाहेबांनी. किती त्रासदायक असतं, किती कठीण असतं, परिवारापासून दूर राहणं आणि सगळ्या गोष्टीतून ते गेले होते. तरी त्यांना एक देशप्रेम असल्यामुळे मुलाला स्वतः त्याच वाटेने त्यांनी वाटचाल करायला लावली. याबद्दल त्यांचं प्रथमतः बाळासाहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आगेशने 18 वर्ष सर्व्हिस केली, कुटुंबाचं बी व्यवस्थित मागं देखभाल केली. आता भूमिपुत्र झाले, जमिनीची सेवा करतील आणि छोटा मोठा उद्योग करतील. त्यासाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा. थांबतो. काकडे पाटील परिवारातून त्यांना लाख लाख शुभेच्छा. या ठिकाणी गावचं मोठं व्यक्तिमत्व इंजिनियर साहेब तुम्ही बोला 2 शब्द आणि त्यानंतर सरपंचाचा घेऊन कार्यक्रम सांगता होईल. ठीक आहे चला. आपले सर्वांचे लाडके अखिलेश दादा सेवानिवृत्त होऊन आपल्या गावामध्ये आले त्याबद्दल आपण थाटामाटामध्ये त्यांची छोटीशी मिरवणूक आली. हा सत्काराचा कार्यक्रम सर्वांनी ठेवला. म्हणजे माझं मगाशी त्यांच्या मिलिटरीमध्ये लोक म्हटले की हा पहिलं फुल मिळत नव्हतं. पहिली परिस्थितीच नव्हती. ती साऊंड सिस्टमची सुविधा नसायची, मंडपाची सुविधा नसायची, लोकांना कॉन्टॅक्ट व्हायला काही यंत्रणा नसायची. म्हणून या गोष्टी थोड्याशा झाल्या नाही. पण आताच्या काळामध्ये मोबाईलवर आमंत्रण जातं, गावातल्या गावात साऊंड सिस्टम आहे, डेकोरेशन आहे, सगळी सुविधा झाल्यामुळे या गोष्टी सहज शक्य होत्यात. म्हणजे याचा अर्थ असा काही नव्हता की पहिला कोणाचा सन्मान करायचा नाही. पण ती संकल्पना पुढे येण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्यासाठी तुम्ही लोकांनी ते नियोजन केलं आणि गावाने त्याला हातभार लावून त्याची सेवा वाढवली. सेवा केलेली प्रत्येक व्यक्तीची त्याला काम केलं त्याचं कौतुक झालं पाहिजे. त्याला पुढे जगण्यासाठी उमेद मिळते. आजचे अखिलेश दादालाही त्यांचे कुटुंब बाबुर्डे गावामध्ये देशाची सेवा करणाऱ्या घरामध्ये 8 जण आहेत. हे 14 जण भाऊ आणि त्यांचे वडील आणि चुलते असे 8 जण बाबुर्डे गावामध्ये सर्वात मोठं कुटुंब आहे जे देशाची सेवा करण्यामध्ये त्यांनी आपलं जीवन घालवलं आणि चांगलं घालवलं. आमच्या रुपडो महाराजा कृपेने बाबुर्डे गावामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचे सैनिक आहेत. कोणालाही त्या सेवा करत असताना काटा सुद्धा भगवंताने टोचून नाही दिला आणि सगळे आपले इथून मागचे सैनिक असतील आता कार्यरत असलेले सर्व सुखरूप गेले आणि सुखरूप घरी आले. हा एक आमच्या गावासाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे. आणि सैनिकांनी पण मोठे आमच्या गावामध्ये सैनिक बँकेचे चेअरमन झाले, व्हाईस चेअरमन झाले, संचालक झाले, गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य झाले, सोसायटीचे संचालक झाले, काही तंटमुक्तीचे अध्यक्ष झाले. ज्यांच्या संस्कारांना संधी देता येईल अशी गावाने पण त्यांना संधी देऊन त्यांचा सन्मान ठेवण्याचं कार्य केलं. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या माता भगिनी असतील या सर्वांनी गावाशी एक मिळतं जुळतं वातावरण ठेवल्यामुळं सैनिकांबद्दल गावामध्ये सन्मान हा जास्त आहे. बोलण्यामध्ये थोडंफार होतं पण मनामध्ये काही त्यांच्याबद्दल हे नसतं की सैनिक ही देशाची सेवा करणार. तशी गावाची सेवा व्हावी हा विचार मनामध्ये असल्यानंतर तो माणूस सेवा करण्यासाठी तत्पर असतो. तो करणार नाही ही भूमिकाच म्हणजे कोणालाही मान्य न होणारी आहे. तरी अखिलेश दादांनी आता रिटायरमेंट घेतलेली आहे. पुढेही त्यांनी आता मोठं हे कॉम्प्लेक्स त्यांनीच बांधलेले आहे त्यांचे वडील आणि ते दोघांनी मिळून. त्यांचं छोटं तिकडं हॉटेल आहे, वॉशिंग सेंटर आहे, पैसे मिळण्याचे सगळे साधनं त्यांनी उपलब्ध केले. तरी पण चालू काळामध्ये भरपूर पैसा लागतो. अजून आपलं वय भरपूर आहे, आपण तरुण आहेत, वडील पण चांगले काम पाहतात. आपण नोकरी मिळाली तर अवश्य करावी आणि आणखी पैसे कमवणे, आणखी मोठं व्हावं अशा सदिच्छा शुभेच्छा संपूर्ण गावाच्या वतीने आमच्या गवळी परिवाराच्या वतीने आपल्याला देतो.
आणि भगवंताच्या प्रार्थना करतो की आपला उदंड आयुष्य सुख समृद्धी भरभराट यशदायी फलदायी जाऊ अशी पंढरीच्या पाठवणी प्रभूवचनने प्रार्थना करतो. प्रमोदराव बोलणार आहे ना. यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद देवटे मनोगत व्यक्त करतील. आमच्या शान आमचे बंधू बाळासाहेब सोनबा देवटे यांचे सुपुत्र आमचे पुतणे, पण एक पुतणे जरी असले तरी आमचं मित्रासारखं नातं अखिलेश देवटे यांनी आज 16 वर्षाची जी देश सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांनी अतिशय प्रेमळ असा त्यांचा स्वभाव, हसरा स्वभाव, असा कायम हसरा स्वभाव, बघितलं तरी हसणार असा त्यांचा स्वभाव. असा आमचा एक उत्कृष्ट असं गावचं वैभव ते देश सेवा करून आज आमच्या या समाजसेवेमध्ये सामील झालेत. त्या अशीच सेवा त्यांनी देश सेवेनंतर समाजसेवा सुरू ठेवावी अशी मी रोकड्या चरणी प्रार्थना करतो. तसेच आमच्या देवटे कुटुंबियाच्या वतीनं त्यांना भावी वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सैनिक संघटनेचे अध्यक्ष संतोष देवटे यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर गावचे प्रथम नागरिक सरपंचाला विनंती करतो. यांचं आज या ठिकाणी श्री अखिलेश बाळासाहेब देवटे मेजर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर असं नियोजन या देवटे परिवाराने केलं. त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, मित्रपरिवार फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्याबद्दल मी सर्वांचा देवटे परिवाराचा स्नेही या नात्यानं हार्दिक आभार करतो. या ठिकाणी या देवटे परिवारावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक उपस्थित आहेत. या सर्वांनी या ठिकाणी देवटे परिवाराने केलेल्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मी या ठिकाणी आवर्जून सांगत, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे देवटे कुटुंब यांचे बाळासाहेब देवटे असतील, पोपट आप्पा असतील, सुरेश आबा असतील आणि पंडित अण्णा असतील, या चारही मुलांनी या ठिकाणी भारत मातेची सेवा केली आणि आपल्या कुटुंबाचा या ठिकाणी नक्कीच उद्धार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक संजय देवटे यांनी काळाची सेवा केली आणि बाबुर्डी गावामध्ये या ठिकाणी एक आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी देवटे परिवारावर प्रकाश टाकण्याचा त्यांच्या जीवनपाठावर सगळ्यांनीच प्रयत्न केला. पण मी या ठिकाणी आवर्जून सांगत का देवटे परिवाराने या ठिकाणी देशाची सेवा केलीच, परंतु आपल्या बाबुडी ग्रामस्थांची या ठिकाणी कैलासवासी पोपट सोनबा देवटे यांनी 5 वर्ष विविध कार्यक्रम सेवा सोसायटीचं काम पाहिलं. त्याचप्रमाणे संजय सोनबा देवटे हेही 10 वर्ष सोसायटीचे संचालक होते. त्याचप्रमाणे आमच्या सुरेश आबांची मिसेस म्हणजे रोहिणी सुरेश देवटे हे आमच्यावर 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून यांनी काम पाहिलं. आणि पुन्हा आपले सुरेश आबा हे तंटामुक्तीचे अध्यक्ष होते. या ठिकाणी साहेब या कुटुंबाचा या बाबुडी गावावर एकदम असं चांगलं प्रेम करणारे कुटुंब आहे. या ठिकाणी बाबादादांच्या बाबतीमध्ये मी सांगेल, देशाची त्यांनी 24 वर्ष सेवा केली. त्यानंतर पुन्हा दुसरी सर्व्हिस त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जॉईन केली आणि आता तिसरी सेवा त्यांची तिसरी इनिंग चालू आहे, जनसेवा. या ठिकाणी दादांना द्यावे देखील धन्यवाद थोडेच आहेत. मी या ठिकाणी दादांच्या सहवासात कायम असतो. या ठिकाणी एखाद्या तरुण मुलालाही लाजेल असा दादांचा स्वभाव आहे आणि इतका चंचल स्वभावाचा माणूस आता तुम्हाला इथं दिसला का 10-15 मिनिटांनी मस्त वाटत असेल, असे इतके चंचल दादा आहेत. त्यामुळं एक दादांकडे पाहून असं वाटतं खरंच एक प्रेरणादायी कर्तृत्ववान माणूस म्हणून दादांकडे पाहिलं जातं. दादा तुम्ही खूप नशिबान आहात. तुमच्या पोटी अखिलेश सारखा चांगला सोजवळ मुलगा जन्माला आला. म्हणतात ना, व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. या उक्तीप्रमाणे या ठिकाणी अखिलेश मेजर खरोखर आपला सुंदर असा स्वभाव आणि सगळ्यांबरोबर मनमिळावू तुम्ही राहता. या अतिशय या ठिकाणी तुम्ही एक तरुण मुलांचे आयडॉल आहात. या ठिकाणी 16 वर्ष शॉर्ट टर्म देशाची सेवा केली आणि या ठिकाणी तुमच्या
ज्या काही मनात इच्छा आकांक्षा असतील ह्या रोकडेश्वरांना लवकरच पूर्ण कराव्यात अशी मी रोकडेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी साहेब तुम्हाला मी आवर्जून सांगेल, आम्हाला गेली 4-5 वर्षापासून या बाबुडी ग्रामस्थांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. ज्या 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो, त्या प्रत्येक 26 जानेवारीला 15 ऑगस्टला आम्ही माजी सैनिकांच्या हाताने आमचे 3ही झेंडावंदन आम्ही माजी सैनिकांच्या हातानेच करतो आणि त्याचा मान सन्मान 100% करतो. आज या ठिकाणी आमचं नगर जिल्ह्यामधलं सैनिकांचं गाव म्हणून आमच्या गावाची ओळख आहे. आणि त्या गावामध्ये आमचे जे रोकडबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते बी माजी सैनिक संजीव गवळी आहेत, उपाध्यक्ष किसन नाना ठोबे तेही माजी सैनिक आहेत आणि मी एक माजी सैनिकाचा मुलगा आहे. हे तुम्हाला सांगतो कारण आमचं गाव हे माजी सैनिकांचा आदर आणि मान सन्मान करणारं गाव आहे. या ठिकाणी तुम्ही दादांचे जे मित्र कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आवर्जून त्यांचंही मी बाबडी ग्रामपंचायत वतीने सरचे स्वागत करतो. आणि या गोड सोहळ्यासाठी दिवटे परिवार प्रेम करणारे सर्व नातेवाईक मित्र परिवार तुम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी पुन्हा एकदा आलात. आणि या ठिकाणी दिवटे परिवाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो, यानंतर सुरूची भोजनाची व्यवस्था केली आहे, सर्वांनी जेवण केल्याशिवाय तुम्ही राहू नका. आणि आगलेच दिवटे मेजर आणि दिवटे परिवाराला मी बाबुडी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब, अतिशय सुंदर मनोगत आपण व्यक्त केलं आहे. आता फक्त गावचे प्रथम नागरिक 2 शब्दामध्ये या ठिकाणी हे दाम्पत्याचा आभार व्यक्त. प्रमुख पाहुणे, अखिलेश दादाचे सर्व मित्र परिवार आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी अखिलेश दादांनी 16 वर्षे देश सेवा करून आपल्या मायभूमीमध्ये परत आल्याबद्दल मी आपल्या गावच्या वतीनं त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. म्हणतात ना, शुद्ध बीजापटी फळे रसाळ गोमटी, या म्हणीप्रमाणे दादांचे चिरंजीव 16 वर्षे देश सेवा करून आता आपल्या गावामध्ये आपल्या गावची सेवा करण्यासाठी आलेले येतात. तरी त्यांनी गावच्या योगदानामध्ये पण त्यांनी योगदान द्यावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं, माझ्या सर्व मायबाप बंधू भगिनीच्या वतीनं अखिलेश दादांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि ते या ठिकाणी थांबतो. जय हिंद. माझे बालपणीचे मित्र शिवाजी लंके यांचे मेहुणे अखिलेश आणि त्यांचे सासरे बाळासाहेब देवटे. मी काही जास्त बोलणार नाही, पावसाचा पण हे आहे, भाषणाचा राग होतोय म्हणते. ठीक आहे, काय अडचण नाही. आमचे शिवाजी दादा यांचे सासरे बाळासाहेब मेजर. अखिलेशला मी लहानपणापासून पाहतोय, अतिशय प्रेमळ असा स्वभाव असणारा हा मुलगा, हसरा चेहरा नेहमी. आणि अखिलेशला तसं देशसेवेची आवड होती. आमचा अनेक वेळा विषय व्हायचा, अखिलेश फौजमध्ये जाऊ नको, नाही म्हणला मला जायची. गेला आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये रिटायर होऊन या ठिकाणी आला. आनंद वाटतो. त्याने आतापर्यंत जी देश सेवा केली त्या देश सेवेत अतिशय चांगल्या पद्धतीने केली. इथून पुढच्या पण आयुष्यात तुला जो काही धंदा असेल, उद्योग असेल, त्याबद्दल आमच्या गायकवाड कुटुंबाच्या वतीनं, आमचा ओंकार उद्योग समूह त्यांच्या वतीनं, आमचे शिवादादा असतील, आमचा कडू ग्रामस्थ असेल, सर्वांच्या वतीनं तुला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आता प्रकाश दिवटे सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं हे जे गाव आहे ते गाव देशाला सैनिक पुरवण्याचं काम करतं. हे कार्य असंच तुमच्या गावाच्या हातून व्हावं. तुमच्या गावाला पण शुभेच्छा देतो. थांबतो. आणि माझे मित्र मोहन आगलावे यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा. थांबतो. रामकृष्ण. ज्याप्रमाणे सैनिक टाकळी म्हणून कोल्हापूरला गावाचं नाव आहे, त्याचप्रमाणे अहिल्यानगर मध्ये सैनिकाची बावडी हे अख्ख्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि पालघर तालुक्यामध्ये झालं पाहिजे आणि ते होणार आहे. आणि आपण इथून पुढे सर्वांनी बोलायचं. सरपंचाला सर्व विनंती करतो, सैनिकाची बावडी म्हणून आपण उल्लेख करायचा. बघा तुमच्या गावाचा काय पुढं कसं गाव जाते बघा. धन्यवाद. सर्वांनी व्यक्त केला, सर्वांचा मनापासून मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी आपल्या गावचे भूषण कॅप्टन संतोष दिवटे हे 2 शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर आपल्या गावचे माजी उपसरपंच गोरख दिवटे या ठिकाणी पाहुण्यांचा आभार व्यक्त करतील आणि सदिच्छा आणि शुभेच्छा देतील.
या ठिकाणी संतोष देवटे कॅप्टन साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. टाइम भरपूर झालेला आहे. आज या ठिकाणी श्री अखिलेश बाळासाहेब दिवटे नगर आणि त्यांचे वडील बाळासाहेब थोनबा दिवटे यांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांच्या मुलाने 16 वर्ष सर्व्हिस आर्मी मध्ये करून ते आज आपल्या गावामध्ये वापस आलेले आहेत. बरेचसे शब्द माझे असे येतील जे आर्मीचे आहेत, कारण 28 वर्ष लगातार सर्व्हिस आर्मीची आहे. ही जी भाषा गावाकडची आहे ती म्हणजे काय म्हणतात त्याला सांगता नाही येणार एवढं आता. तर भाषा आर्मीची असल्यामुळे मला काही जास्त बोलता येणार नाही. थँक्यू. यानंतर आपल्या गावाचे माजी उपसरपंच गोरक्ष दिवटे या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा देतील. आदरणीय उपस्थित तमाम देशरक्षक आर्मी बांधव आणि ग्रामस्थ, आज या ठिकाणी आपले श्री अखिलेश बाळासाहेब दिवटे ही देशाची 16 वर्ष सेवा करून आपल्यात आलेला आहे. तरी सर्व या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिला त्यांचं मी सर्वांचं आभार मानतो आणि अखिलेशला पुढील भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. अखिलेश साहेब चला. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मी आज स्टेजवर पहिल्यांदा बोलतोय, काय चुकलं तर माफ करा. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल दिवटे परिवाराकडून खूप खूप आभार. माझा 16 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये मला खूप काही पाहण्यासाठी किंवा अनुभवाला भेटलं. मी सर्वप्रथम 2010 मध्ये बॉम्बे इंजिनियर ग्रुप मध्ये मी ट्रेनिंग साठी गेलो. तसं अननोन असल्या कारणाने आपल्याला काही नसतं, बाहेरची दुनिया खूप सुंदर वाटते आपल्याला. आर्मी मध्ये गेल्यावर बंदूक भेटते, ड्युटी करायचंय, पण ड्युटी एवढी करावं लागते हे मला गेल्यानंतर कळालं. 2010 ते 11 माझा ट्रेनिंगचा प्रवास राहिला. 2011 ते 12 मी कोलकातामध्ये माझं जलपरिवहन इकाईमध्ये ट्रेड असल्यामुळे मी जहाज चालवतो फौजमध्ये. शक्यतो इथं माहित नसणार आहे कुणाला, आपल्या बॉम्बे इंजिनियर मध्ये एकच युनिट आहे इंडियन आर्मी मध्ये जे जहाज चालवते पाण्यातले. ते बांगलादेश बॉर्डरवर कलकत्ता आणि दिब्रुगडला राहिले असतील आपले सैनिक. सैनिकांना चायना बॉर्डरवर सोडायचं आम्ही काम करतो. आणि नवीन एक पेंगॉंग लेक म्हणून आहे लेह मध्ये, तिथे याचं काम चालू असतं. तर 2012 ते 14 मध्ये मी कोलकाता बांगलादेश बॉर्डरवर मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2014 ते 16 कुपवाडामध्ये 47 राष्ट्रीय रायफल मध्ये मी काम केलं. त्याच्यानंतर मला सौभाग्य परत गुवाहाटीमध्ये दिब्रुगडमध्ये सर्व्हिस करण्याचा योग आला. दिब्रुगडमध्ये चायना बॉर्डरवर जाणाऱ्या सैनिकांना ज्ञान ब्रह्मपुत्रांमध्ये काम करण्यात मला योग आला. त्याच्यानंतर 2019 मध्ये लेह मध्ये गलवान घाटीचं तुम्ही ऐकलं असणार आहे. गलवान घाटीचं ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी तिथेच होतो. 2019 ते 2021 पर्यंत मी पँगॉंग लेक मध्ये चायना बरोबर बोट फैसम असतं तिथे. आपली बोट आणि चायनाचे बोट फ्लॅग मीटिंग होते बोटमध्ये, तिथं करण्याचं योग आला. जेणेकरून मला चायना, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही सीमावर काम करण्याची संधी मिळाली. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे की आर्मीमध्ये राहून मला सगळं फिरायला पण भेटलं आणि आंतरराष्ट्रीय सेवा करण्याची मला संधी भेटली. याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ग्रामपंचायतचे सगळे सदस्य, सरपंच आणि येथे आलेले सर्व नातेवाईक आणि माझे सैनिक परिवार, आमच्या वडिलांचे सर्व मित्र परिवार यांना मी खूप खूप आभार मानतो. तुम्ही वेळेतला वेळ काढून इथं उपस्थित राहिला. धन्यवाद. या ठिकाणी एक उल्लेख केला त्याने फ्लॅग मिटिंग अशी असते, बॉर्डरवरून पाकिस्तानचा 4 माणसं आणि इंडियाची 4 माणसं व्हाईट फ्लॅग लावले असतात आणि तिथे चर्चा होती. तसंच चायनाची आपली फ्लॅग मिटिंग मध्ये तशीच चर्चा असते. त्यामध्ये काही होऊ शकतं, बॉम्बलाट होऊ शकतो, जागेवर सगळे आऊट होऊ शकतात. ती रिक्स असते, त्याला म्हणते फ्लॅग मिटिंग. त्या मिटिंग मध्ये बोलतात
का आपलं काय करायचं उद्या. ही फ्लॅग मिटिंग सुद्धा त्याने अटेंड केली. लय मोठं कार्य त्याने केलेलं आहे. त्याचा आपण हिसाब किताब करू शकत नाही, कारण हे मी जवळून पाहिलंय. या ठिकाणी सर्वच नातेवाईक आपल्या सगळे सोयरे, माजी सैनिक, युथ कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे या गावातील बुजुर्ग व्यक्ती, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मोठे कार्यकर्ते, जवान वर्ग आणि बागड गाडीचं भवितव्य पुढे उज्ज्वल करणारे सर्वच आपण या ठिकाणी आलात. या दिवटे परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं मनापर्यंत धन्यवाद करतो. आई कामाक्षा मातेच्या वतीनं सुद्धा कामरगावमध्ये 200+ सैनिक रिटायर आहेत. 400 सगळे मिळून 400 आहेत. आजपर्यंत त्यांना खरोज नाही. त्याचप्रमाणे रोकडेबाबाच्या कृपेनं या बाबुडी गावात एकाच सैनिकाला खरोज नाही, म्हणून आपण सर्व बाबुडीच्या रोकडे बाबाला धन्यवाद करूया. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं सर्वांच्या वतीनं संपन्न करूया. जाहीर करू आणि सुरूच्या भोजनाचा लाभ घ्यावा. जय महाराष्ट्र. मित्रांनो, अखिलेश बाळासाहेब दिवटे यांचा आर्मीमध्ये जाण्यापासून ते रिटायरमेंटपर्यंत जीवन प्रवास कसा होता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 13 जानेवारी 2010 मध्ये अखिलेश दिवटे यांना कॉल आला की तुमचे बॉम्बे इंजिनिअरिंगमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर ती कॉलची तारीख होती 13 जानेवारी 2010. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटरमध्ये सिलेक्शन. भरतीची तारीख आहे 25 जानेवारी 2010 मध्ये. मित्रांनो, 25 जानेवारी 2010 ते डिसेंबर 2010 सैन्य ट्रेनिंग बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटरमध्ये झाली. टेक्निकल ट्रेड असल्याकारणाने मरीन इंजिन IC या ट्रेडची ट्रेनिंग 236 जल परिवहन इकाई अभियंता दल कोलकातामध्ये जानेवारी 2011 ते डिसेंबर 2011 मध्ये ट्रेनिंग झाली. 2012 मध्ये बॉम्बे इंजिनियर अँड ग्रुपमध्ये पासिंग आउट परेड करून 236 जल परिवहन इकाईमध्ये परमनंट पोस्टिंग झाली. 2012 ते 2014 या कालावधीमध्ये कोलकातापासून लगत असलेल्या बांगलादेश बॉर्डरवर ड्युटी करण्याचे सौभाग्य अखिलेश बाळासाहेब दिवटे यांना लाभले. 2014 ते 2016 मध्ये जम्मू काश्मीरच्या कुपवाडा या ठिकाणी 47 राष्ट्रीय रायफल पाकिस्तान बॉर्डरला ड्युटी करण्याचे सौभाग्य अखिलेश बाळासाहेब दिवटे यांना लाभलेले आहे. ऑपरेशन रक्षक हे जम्मू अँड काश्मीरमध्ये झाले होते. यामध्ये सुद्धा अखिलेश दिवटे यांचा सहभाग आहे. 2017 ते 2019 पर्यंत गुवाहाटी आणि दिब्रुगडमध्ये असणाऱ्या ब्रह्मा नदीवर सैनिकांना चायना बॉर्डरवर जाण्या येण्यासाठी जहाजांमार्फत सेवा करण्याची सुवर्ण संधी ही अखिलेश दिवटे यांना मिळाली. यालाच ऑपरेशन रहिनो असेही म्हटले जाते. 2019 ते 2021 मध्ये चायना बॉर्डर, पेंगॉंग झील, लेहमध्ये चायना आणि भारताच्या बोट फेसापच्या चीनच्या सैन्याबरोबर सैन्य समझोता करण्याचे सौभाग्य मिळाले. यालाच ऑपरेशन स्नो लिओपोर्ट असे म्हटले जाते. 2021 ते 2022 मध्ये 236 जलपरिवहन अभियंता दल गुवाहाटीमध्ये कार्यरत राहिले. 2023 ते 2025 मध्ये ग्रुप हेडक्वार्टर बॉम्बे इंजिनियर अँड सेंटरमध्ये कार्यरत होते आणि तेथूनच सैन्य सेवा पूर्तीचा निर्णय घेतला आणि आपल्या बाबुर्डी गावी परतले. या सैन्य सेवेमध्ये अनेक प्रकारचे मेडल भेटले. फर्स्ट मेडल होतं स्पेशल सर्व्हिस मेडल सुरक्षा OPD रक्षक. दुसरं मेडल होतं सैन्य सेवा मेडल जम्मू अँड काश्मीर. तिसरं मेडल होतं हाय ॲटिट्यूड मेडल ग्लिएशर.